थोडीशी खाली करा का लाईट टेलिकास्ट सुरू आहे. यस, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. सामना सुरू झाला. पहिला चेंडू यावेळेला खूप वेगवान चेंडू होता. वाईट यॉर्करचा वापर केला सुलतान खानने. डॉट चेंडूची समाप्ती. आरपीएल कमिटीच्या माध्यमातून 1000 रुपये 3 षटकारासाठी. शॉर्ट प्लेचा चेंडू पूल केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेलची शक्यता आहे, पण पंचाने चेंडू नो घोषित केलाय. कदाचित ओ स्टेपिंग असावी ते सुलतान खान विचारतायत. ओव्हर स्टेपिंगच सांगतायत पंच. या सुलतानने देखील मान्य केलंय, कारण त्यांना माहिती आहे एक प्रोफेशनल खेळाडू आहेत. कारण पंचांचा डिसिजन, फायनल डिसिजन जिथे विकेट मिळाला असेल तिथे आपण नो चेंडूमुळे जीवदान मिळते. आपण प्रथमेशला धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता खातं उघडलं जाते. हॅरी इलेव्हन संघाचं 2-2 खातं उघडलं जातंय. स्ट्रायकेला जलपेशला आपण पाहू शकता. यष्टीरक्षक आपण पाहू शकता एक जबरदस्त खेळाडू आणि एक चांगलं आयोजक आपण पाहू शकता. ट्रिपल एस या नावाने ते फेमस आहे. म्हणजे आपण साई शिवाजी सेलार, जबरदस्त क्रिकेटर, एक चांगले आयोजक सुद्धा आहेत. सुलतान फटका चांगला यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर ना. पॉवर प्लेचा योग्य वापर. वाडिशला वर क्षेत्ररक्षक आलाय. मिसफील्ड झाली. 2 धावा कंप्लीट केले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलक 4. इथून जर संघ जिंकेल तर लगेच आपण विनर संघाबरोबर म्हणजे आपण स्वस्तिक लेवल संघाबरोबर फाईट बॅक करेल. सुलतान गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्व मारा करतोय. फुलटॉस होता, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. यावेळेला बॅटची कडा घेऊन आपण बॉटमची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक साईकडे गेलाय. साई यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे. सुलतान राईट आर्म ऊर्ध्व मार करतो. स्ट्राईकला जलपेश. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. ज्यावेळेला पूल करायचा होता. बॅटच्या वरच्या कडेला लागतोय चेंडू. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलक करते. आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. हॅरी इलेव्हन संघ बॅटिंग करतोय. आणि पॉवर प्लेचा षटक आहे. सुलतान खान गोलंदाजी करतोय. त्यामुळे ह्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठे फटके मारत नाही प्रथमेशला एक जीवदान मिळायला लागला. तो चेंडू नो होता. सुलतान राईट आर्म ऊर्ध्व मारा करतोय. वेग प्रचंड होता. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याची संधी देखील होती. बॅकिंग चांगली आहे तिथे. लेज देखील बघा आज मला वाटतं थोडंसं आपल्या संघाला ते कोचिंग देखील करतात आणि गरजेचं आहे कोचिंग करणं. मनीष सिनियर खेळाडूंचं नेहमी आम्ही सांगतो की मार्गदर्शन घ्या. सुलतान चेंडू वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच वाईड चिखून करतायत. धावसंख्या 6 आपण पाहू शकता. मनीष काल देखील तुम्ही आम्हाला सांगितलं आलेलं की बळबडील चेसिंग होत नाही आणि आता देखील पहिल्या सामन्यात तेच बघायला मिळालं. सुलतान राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा काय तो पाहायचंय. षटकार आहे. नाही निलेश मात्रेचं मी कौतुक करेल. लगेच सांगितलं बळबडील षटकार आहे. नाही अशी तुमच्याकडे ना स्पोर्ट्समॅनशिप पाहिजे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकला. 5 चेंडू खूप चांगले टाकले. एक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकला आणि त्याच्यावरती पूलच्या माध्यमातून त्याला पाठवून दिले. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावसंख्या धावफलक पहिल्या षटकाच्या साथ एक दमदार सुरुवात. रेल्वे मैदान मनीष 12 धावा आल्या म्हणजे चांगली सुरुवात बिनबाद. आणि प्रथमेशला बघा नो वरती जीवदान देखील मिळाला. तो झेल पकडला होता पण नो चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय अमर ठाकूर. एक वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम सोनारपाडा. काल सोनारपाडा संघाने आपण समितीच्या संघाने मेगा फायनल जिंकली. किंग ट्रॉफी त्याने विजेता संघ ठरला. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक सागाव संघाला आलं. मनीष आम्ही सांगायच्या आधीच आम्हाला गुणलेखकाने सांगितलं बाळूबडील तुमच्या टीमला 4थं पारितोषिक आलं. बघा पहिला क्रमांक आपण इथं सोनारपाडा, द्वितीय क्रमांक निळजे, तृतीय क्रमांक आपण इतर पडले आणि चतुर्थ क्रमांक सागाव. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला अमर ठाकूर होते. बावनसाळ एन कडून स्ट्राईक केला आपण पाहू शकता. जलपेश
हो चांगला चेंडू होता यावेळेला वेगाने शहराच्या दिशेने आला पूल करायचा व्यवस्थित मिडल झाला होता पण जोपर्यंत शॉट स्क्वेअर लेग बंद क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केलं कारण मिडविकेटला क्षेत्ररक्षक नाहीये कारण का पॉवर प्ले संपलं आता हॅरी लेव्हन संघाने दमदार सुरुवात केली प्रथमेशला जीवदान मिळाले प्रथमेश आपण पाहू शकता पनामा कॅप घालून बॅटिंगला उतरलंय इथून जो संघ जिंकला तर आपण स्वस्तिक 11 बरोबर फाईट बॅक करेल तर विजेत्या संघामध्ये मॅच होईल अमर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय शॉर्ट प्लेचा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय पण चेंडू मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये गेलाय 2 धावा आहेत रेल्वे अमर बावनचा इनकडून स्ट्राईक केला आपण पाहू शकता प्रथमेश पत्तू या नावाने भरपूर परिचित राईट राऊंड देखील मारा करतोय हो चांगला चेंडू होता यावेळेला डिफेन्स पद्धतीने खेळलाय कदाचित मनीष टेस्ट क्रिकेटची आठवण करून दिली एक धाव इथे कंप्लीट केली ते धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 18 धावा 9च्या सरासरी धावा कुठल्या गेल्यात अमर गोलंदाजी मार्कवर टाकले जलपेश दोन्ही बॅटरांनी आतापर्यंत 18 धावांची भागीदारी केली ग्रामीणच्या चेंडू वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण नव्हता पंच आपण पाहू शकता रवी पवार मॅन फ्रॉम लालबाग आम्हाला खूण करतात की हा चेंडू सोयरे धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या धाव फलकात 19 धावा धाव फलक चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे मॅच बॉल आलाय अमन ठाकूर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर देखील मारा करतोय स्ट्रायकिंगला जलपेश ओ फटका चांगला यावेळेला स्लॅश केलाय चेंडू चाला डी पॉइंटला क्षेत्ररक्षक येतो जोपर्यंत चेंडूला उचलतोय फेकी करतोय 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगली बॅटिंग केली जलपेशच्या माध्यमातून ही अशा प्रकारची बॅटिंग जर त्यांनी केली ना तर निलेश मात्रे त्याला नक्कीच अनुभव येईल त्याच्या गावासाठी जेव्हा तो खेळतो ना त्यासाठी फायदेमंद ठरू शकतात ही बॅटिंग जसं की धावफलक आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीने एक चांगली दमदार सुरुवात हॅरी 11 संघाची 21 धावांची भागीदारी झाली आहे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय प्रत्येक गोलंदाज एक षटक हाताळण्याची मुभा आहे विशाल पाटील देखील पाहू शकता मॅन फ्रॉम जुनून अंबोली या वर्षीचा विचार केला तर विशाल देखील खूप चांगली बॅटिंग करतोय सौरभ आलाय गोलंदाजी मार्कवर सौरभ स्पिन आक्रमण आपल्याला बघायला मिळत आहे एसएससी डोंबिवली या संघाच्या माध्यमातून एसएससी आपण काल जर विचार केला तर खंबालपाडा 40+ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला विकी आपण इथं शेलारने काय बॅटिंग केली 50 धावा देखील कुठल्या विकी प्रशांत जबरदस्त बॅटिंग करत आहेत आता मला वाटतं दुसरी ट्रॉफी त्यांच्या गावात येईल आज तर पहिली स्पर्धा जिंकली हेडूटने ते काल देखील ते मेगा फायनल मध्ये पोहोचले आहेत रवी शेलारने देखील पारितोषिक दिलं इक्बाल तेलीने देखील विकीला म्हणजे एकूण कॅश प्राइज 1000 रुपये भेटले 50 धावा कुठल्यानंतर आणि निलेश मात्रे त्या स्पर्धेत ना मालिकावीरसाठी 2 कोंबडे उत्कृष्ट गोलंदाज 1 कोंबडा आणि उत्कृष्ट फलंदाजाला देखील 1 कोंबडा आहे नाही जे खातात त्यांच्यासाठी आणि आज नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था सौरभ गोलंदाजी मार्कवर स्पिन आक्रमण आपण पाहू शकता स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता प्रथमेश ऑन साइडला स्क्वेअर लेग मिड विकेट वडिश लॉंग ऑनला साईला आपण पाहू शकता शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडूचा पूल केलाय वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालाय पाठवून दिलाय चेंडूला स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार आलाय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता सौरभचा त्याचं स्वागत केलं पाठवून दिलंय त्याला ग्राउंडच्या बाहेर या चेंडूला जबरदस्त फटका शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता प्रथमेश जीवदानाचा फायदा मिळाला तर काय बॅटिंग करतोय बघा जबरदस्त बॅटिंग करतोय प्रथमच्या बॅटर मधनं आपण इथे 2 षटकार आल्यात 15 वरती खेळतोय सौरभ प्रथम राऊंड तिकडे मारा करतोय चेंडू यावेळेला चिप शॉट बघायला मिळाला एकदा कंप्लीट केले ते कव्हरेज जोपर्यंत क्षेत्र येतोय चेंडूला फीड करतोय
2 धावा कंप्लीट केल्या. चांगलं क्रिकेट, बुद्धी ते आपण आता बुद्धिमत्ताचं क्रिकेट बघायला मिळतंय. षटकार आला, चिप शॉट खेळतोय आपण इथं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. हॅरी इलेव्हन संघाची धावसंख्या 29. इथून जो संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल आपण आता स्वस्तिक 11 संघाबरोबर. स्वस्तिक 11 संघाने देखील पहिल्या सामन्यात 47 धावा केल्या होत्या, म्हणजे त्यांची देखील बॅटिंग खूप चांगली आहे. अरुण सारखा एक चांगला यष्टीरक्षक त्या संघामध्ये आहे. सौरभ राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. स्ट्राईक केला प्रथमेशला आपण पाहू शकता. हो, चांगला चेंडू होता हा. ऑन साईडला आपण आता स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचा होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. पंच आपण पाहू शकता विद्युत नाकवा आम्हाला खूण करतायत. धावसंख्या धावफल करते 30 धावा आपण पाहू शकता. एक चांगली सुरुवात, चांगली भागीदारी केली. हॅरी इलेव्हन संघाने नाणेफेकी गमावल्यानंतर एसएससी डोंबिवली संघाच्या विरुद्ध क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला. तर डाव्या आणि उजव्या हाताची जोडी, त्यामुळे आपण तर ऑन साईडला क्षेत्ररक्षणामध्ये पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्कोअरला, डीप स्कोअर लेगला, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला साईडला आपण पाहू शकता. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण थोडासा डीप मध्ये आहे. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण. सौरभ शॉर्ट ऑफ चेंडू बॅकफुट गेलाय, स्क्वेअर कट केलं. या बेला क्षेत्ररक्षक आहे, मिसफीड झाली आणि चेंडू गेला. या बेला कव्हर पॉइंट सी मारिशा पार. चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते 34 धावा. प्रीमियर लीग म्हटलं तर गावागावातून खेळाडू, शहरातून येतात खेळाडू. सौरभ राईट ऊर्ध्वकडे मारा करतोय. चांगला चेंडू होता, गती परिवर्तन होता. या वेळेला इथे विकेट मिळू शकते. सुलतान खान मात्र चेंडू आपण इथे लवकर फील्ड करत नाहीये. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 35 धावा. अभि खूप चांगलं गुणलेखन करतायत. मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे त्यांचं. 35 धावा दाखल करते. प्रथमेश आणि आपण म्हणतात जल्पेश, हे 2 ग्रामीणच्या खेळाडूंनी सुरुवात दमदार केली आहे. एंड बदलला आता सौरभनी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. दावत देत आहेत आणि ती दावत कबूल देखील करतायत. षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 41 या षटकात आपण म्हणतात धावा आल्या आहेत त्या वेगाने आपण उत्तर अभि आम्हाला सांगतायत. 19 धावा आल्यात. 19 धावा आल्या. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 41 विदाउट लॉस. जर बॅटिंग आवडली असेल दोघांची तर टाळ्या होऊन जाते दोघांसाठी. जबरदस्त बॅटिंग. धावा. जीवदान किती महागात पडतात. अंतिम षटक घेऊन आलाय. स्लॉगरचा हाणामारीचा षटक साई शेलार आलाय. आता साई कशा प्रकारे कमबॅक करतोय. कमबॅक करणं गरजेचं आता एसएससी डोंबिवली संघाला. 19 आलेत. नाही आमचे गुणलेखक अभि जरा आपण टॅली करा व्यवस्थित, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. वीस आलेत ना, म्हणजे 41 ना धावा अभि. यस साई गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकतो. जल्पेश हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. गुड कॅच. साईला यश मिळालं. अखेरकार 41 धावांची भागीदारी तोडण्यात साई शेलारला यश मिळालं. जल्पेशला मैदान सोडावं लागतं. जल्पेशने बाद होण्यापूर्वी धावा केल्या तब्बल. आमचे घोडेलेखक आम्हाला अभि सांगतात यावेळेला 9 धावांचं योगदान दिलंय. पाहिजे आता नवीन बॅटर कोण येतो मैदानावर. चला लवकर लवकर. श्रीशा आलाय. श्रीशा शेट्टी आल्यात बॅटिंगला. साईला पहिल्याच चेंडूवरती यश मिळालंय. जी भागीदारी आपण म्हटले तर वेगाने वाढते ती भागीदारी आता तोडण्यात यश मिळवलंय.
जबरदस्त गोलंदाजी साईच्या माध्यमातून यश मिळवलंय. स्त्रिशा आला आता बॅटिंगसाठी. एक्केचाळीस धावा आहेत बघा. पुन्हा एकदा मी स्कोर सांगतो की 41 आहेत. साई राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय स्ट्रायकला. स्त्रिशा पूल केला यावेळेला. झेल ड्रॉप झालाय. फ्लॅट फटका होता. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून मारलेला फटका आपल्याला बघायला मिळाला होता. पण जिथे झेल होणार होता तिथे 6 धावा आल्यात. गोलंदाज काय करेल मग. साईला अजून एक यश मिळालं असतं. श्रीशाला आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. म्हणजे विकेट मिळाला असं साईला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा डीपला होता पण त्याने प्रयत्न केले. अंदाज चुकला आणि तो षटकार गेलाय. पहिल्या सामन्यात देखील 47 झाले होते. अजून 4 चेंडू बाकी आहेत. पुणे पूल करायचा तर व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू चालला मिड विकेटला वेगाने. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. 2 धावा इथून होणार नाहीयेत. गुड थ्रो. धाव संख्या धाव फलकावर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 48 धावा. साई चांगली गोलंदाजी करतो पण क्षेत्रशी 7 लाभत नाहीये त्याला. तो जर झेल पकडला असता कदाचित विकेट गेला असता. 3 चेंडू मध्ये कदाचित एकच धावल्याचे पण 3 चेंडू मध्ये आता 7 धावा आल्या आहेत. एक विकेट देखील त्यांनी मिळवलंय. डाऊखोरे बॅटर आपण प्रथमेश पाहू शकतो. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार आलेत. आत्ता पाहिजे 3 चेंडू मध्ये काय करतोय. 3 षटकार आलेत. आणि साई पाहिजे तर कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 3 चेंडू खूप चांगले फेकले होते. विकेट देखील त्याला मिळाला असता त्या चेंडूवरती आपण बघितलं तर पण तिथे षटकार गेलाय. धावसंख्या धाव फरक ते 48. अभि देखील आम्हाला खूप चांगली माहिती देतात. साई गोलंदाजी मार्कवर 2 ग्रामीणच्या खेळाडूंमध्ये आता कॉन्टॅस्ट बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. हा चेंडू लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. विशाल आहे. चूक होणार नाहीये. बॅटर बाद नाही. साई आले वेगाने धावून पण थोडासा चेंज ऑफ पेस बघायला मिळाला होता. आता ललछवलं होतं. ओरपीच चेंडू टाकला होता आणि खूप चांगला झेल घेतला बडी स्लॉंगरला. स्पर्धेचं 25 धावांचं योगदान दिलंय. जबरदस्त बॅटिंग. साई चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये त्याने 2 ब्रेक थ्रो मिळवून दिलेत. जरी 7 धावा आल्या असतील पण आता 2च चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय गोलंदाजी केली. तो कदाचित झेल पकडला असता अजून चांगला स्पेल बघायला मिळाला. नेहाल पण 3 षटकार मला तर 1000 रुपये. चांगला चेंडू. वेगवान चेंडू होता. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. बॅटर बाद. अंतिम चेंडू असणार. काय गोलंदाजी केली बघा. जबरदस्त गोलंदाजी. नेहाल बाद झालाय. काय गोलंदाजी केली निले आपण बोलतो या षटकामध्ये निलेश मात्रे साईने. तो जर मला वाटतं कदाचित मिड विकेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्राशी झेल पकडला असता. कोणीतरी कॉल दिला असता तर कदाचित एकच धाव आली या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये ना 7च धावा आल्यात. हो चांगला चेंडू. हा देखील चांगला चेंडू. इथे ड्राईव्ह करायला भाग पाडलाय. 1 धाव मिळते. इथे मात्र विकेट जातोय. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा दिल्या साईने. 8 धावा दिले. काय कमबॅक केले. जबरदस्त. खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. आणि धावा दिल्या धाव फलक त्यामुळे पाहू शकता हॅरी लिओन संघाची प्रथम बॅटिंग करताना 49 धावा झाल्या आहेत आणि 50 धावांचं लक्ष असणार आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली आपण तर मनीष. अंतिम षटकामध्ये तो झेल पकडला असता कदाचित आपण 2च धावेचं षटक राहिलं असतं. पण आता मात्र 49 झाले आहेत आणि एससीसी डोंबिवली संघाला 50 धावांचं लक्ष. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली या संघाकडे. अमर ठाकूर देखील चांगली बॅटिंग करतो. साईकडे दमछाक आहे. पण आता हॅरी लिओन संघ गोलंदाजी कशी करतो. गोलंदाजीचा विचार केला तर जलपेश आहे. प्रथमेश आहे.
आपण ते कुणाल सारखा यंगस्टर गोलंदाज आहे. कुणाल जोशी देखील नवापाड्याचा, नवापाडा एक्सप्रेस ओमकार जोशी जो आपण तर नवापाडा एक्सप्रेस या नावाने देखील आपण तर ओळखला जातो. डॅनी सर देखील येत आहेत. सर मॅच जसे सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या पुन्हा एकदा आमचे ह्याच विभागातील अप्रतिम समालोचक मनीष यांच्याकडे. धन्यवाद डीजे. हॅलो, धन्यवाद बाळू पाटील सर, ज्येष्ठ समालोचक. थँक्यू सो मच. वेळेत दुसऱ्या फेरीकडे, दुसऱ्या सत्राकडे जाऊयात. दुसऱ्या सत्रामध्ये बघितलं तर 50 धावांचं लक्ष आहे. 50 ऑन द बोर्ड. 50 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. योगदान बघा प्रथमेशने काय खेळी केली आहे. 3 षटकार, वैयक्तिक 25 धावा. त्यानंतर जल्पेश भोईरने देखील तेवढीच चांगली साथ दिली, 11 धावा केल्या. श्रीशानी देखील आल्या आल्या षटकार झळकवला होता. त्यानंतर निहाल आलेत, नंतर राजा आलेत आणि आता गोलंदाजी करायची. समोरील संघ देखील तेवढाच बलाढ्य, तेवढाच मोठा आहे. SSCC SSCC डोंबिवली विपक्ष हॅरी 11. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच असणार आहे. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल. वैभव येतात गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू वरती विशाल बागफुटला गेलेत. कट केलाय चेंडूला आणि चेंडू निघून जाणार आहे. दन 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 करत सीमारेषा पार. क्षमा असावी, किरण आहेत बॅटिंग साठी. पारितोषिक देखील आपण सांगूयात. जय गणेश मित्रमंडळ नवापाडा यांच्याकडून ओमकार जोशी याच्यासाठी जय गणेश मित्रमंडळ
साई गणेश मित्रमंडळ नवापाडा यांच्याकडून ओमकार जोशी यांच्यासाठी प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जर हॅट्रिक संपादन केली ना तर 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा, बक्षिसांचा लयलूट. वैभव कोलनकर गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा किरण यांच्यासाठी आवाक्याच्या बाहेर. हा देखील चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार आल्यात किरण यांच्या बॅट मधून. वाह, काय बॅटिंग होत्या. किरण पाटील मॅन फ्रॉम मोठागाव साथ देण्यासाठी विशाल आहेत मॅन फ्रॉम जुनी डोंबोली. आणि गोलंदाजी मार्कवरती वैभव खोळवणकर. वैभवने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. वैभवचं देखील होम ग्राउंड आहे. कॉन्टॅक्ट बघायला, मॅच बघायला, बॅटल बघायला मजा येणार आहे कारण धाव संख्या धावफलकावरती देखील मोठी आहे. 50 धावा आहेत. रेल्वेचं मैदान आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढं चांगलं कनेक्शन होत नाहीये बॅट्स आणि बॉलचं. थोडासा एलिव्हेटेड लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता. सर्कलला बीट करायचं होतं कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला ना तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू बाउंड्री लाईनला पेट्रोलिंग करू शकतात. आतापर्यंत धावा धावफलकावरती 9 आहेत. 50 धावा इथे देखील बनवायच्या आहेत म्हणजे 12.5 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये बनवायची आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार किरण यांच्या बॅटमधून आल्यात. त्यानंतर सिंगल, एकेरी धाव. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट. स्ट्राईकला कोण येतात? स्ट्राईकला येतो विशाल पाटील. गोलंदाजी मार्कवरती वैभव कोलवणकर आहेत. यावेळी क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. प्रथमेश असणार आहेत मिड ऑन रिजन वरती. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली आहे. संयमी खेळ करणं गरजेचं आहे. संयम ठेवणं गरजेचं आहे. एक बॅटर चांगली बॅटिंग करतोय. आपलं काम अँकर रोल, आपलं काम एकच असणार आहे की स्ट्राईक रोटेट करून चांगल्या बॅटरला ज्याचा दिवस आहे, ज्याच्या बॅटला चेंडू चांगला आदळतोय त्याला स्ट्राईक देणं. 12.5 ची सरासरी. 10 धावा झाल्यात धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळी विकेट केलाय आणि यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे राजा असणार आहेत पण राजा यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. अजून एक चौकार येतोय एक चांगल्या बॅटरच्या किरण पाटील यांच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा आहेत. येस डीजे. प्रथमेश दादा चौधरी करते स्पर्धेचं थाटात आयोजन. अभिषेक चौधरी राहुल मोरे साथ होते ती हौशेला. हे पंकज निहाल बाबी हे आपले दमदार सपोर्टर. हरीश चंद्र बाबाची आठ वरती एलिव्हेटेड ड्राईव्ह बघायला मिळाली आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एका धावेवरती इथे सीमित करून ठेवलंय पण खेळ झालाय तो SSCC च्या दिशेने असं म्हणायला हरकत नाही. SSCC डोंबिवलीच्या दिशेने कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. चांगली धावगती उभारली आहे. 50 धावा जर आपल्याला बनवायच्या असतील तर अशीच धावसंख्या येणं गरजेचं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ती धावसंख्या आली आहे. 15 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही आवश्यकता किती आहे? खेळ संपलेला नाहीये. मॅच अजूनही बॅलन्स नक्कीच मी मानीन कारण 50 धावा करायच्यात म्हणजे अजूनही 18 चेंडू 35 धावेची आवश्यकता आहे आणि आता पॉवर प्ले होणार आहे. 30 यार्डच्या बाहेर 5 खेळाडू बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करू शकतात. बघूयात कुठला गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार आलाय. आणि ओमकारसाठी पारितोषिक आहे. पारितोषिक बघा किती मोठं आहे. साई गणेश मित्रमंडळ नवापाडा यांच्याकडून पारितोषिक ओमकार जोशी याच्यासाठी आहे. पारितोषिक काय? प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जर हॅट्रिक संपादन केली तर 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा, धन्यवाद साई गणेश मित्रमंडळ नवापाडा. गोलंदाजी मार्कवरती येतोय ओमकार जोशी मॅन फ्रॉम नवापाडा. आता आव्हान ओमकारकडे देखील मोठं असणार आहे. ओमकार देखील एक नवदूत खेळाडू आहे. चांगली कामगिरी त्यांनी केली. एक लेफ्ट आर्मर आहे आणि फेस करणार आहेत. पहिला चेंडू फेस करत असताना किरण पाटील स्ट्राईक वरती आहेत. किरण यांची बॅट जणू काय आग उघळती आज. 3 चौकार आलेत त्यांच्या बॅट मधून. 2 बॅक टू बॅक आले मग सिंगल आला त्यानंतर अजून एक चौकार आला आणि एकूण धावसंख्या 15 आहे धावफलकावरती. फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि दोन्ही खेळाडूंच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. 2 धावा तर नक्कीच कंप्लीट केल्यात. तिसऱ्याचा देखील प्रयत्न होणार आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. 3 धावा इथे झाल्यात पूर्ण.
आणि अजून एक पारितोषिक येत आहे ओमकार जोशी यांच्यासाठी. जर हॅट्रिक संपादन केली तर अभिषेक चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 3 धावा आल्यात. या 3 धावांच्या साह्याने धावफलक पुढे. धाव फलकावरती आहेत 18 धावा आहेत. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू यावेळी बॉडीला टर्न केलं होतं. बेगेट क्रॉस बॅटर स्ट्रोक. अगदी आपण बघितलं तर स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिजनला टार्गेट करत असताना विशाल पाटील टार्गेट झालेला नाहीये, कारण चेंडू चांगल्या स्पॉटवरती लँड होतोय. अगदी बॅटरच्या बॉडीवरती क्रॅम्प करायचा प्रयत्न होता, तिथे बॅटरला जकडून ठेवण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पण चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय आणि कमबॅक करावा लागणार आहे. हॅरी 11 संघाने बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजी बघा कशी होत आहे, कारण समोरील प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच मोठा आहे. पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा बॅटची कडा लागते. बॅटची कडा लागलीये आणि धावचित स्वरूपाने विशालनी स्वतःची विकेट केली आहे. सॅक्रिफाईस करणं देखील तेवढंच गरजेचं होतं, कारण आज विशालांच्या बॅटला तेवढा चांगला बॉल लागत नाहीये. खेळाडू नक्कीच चांगलेत. आणि बघा विशाल यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येत आहे? साई शेलार येत आहेत. त्यांना असं म्हटलं जातं ना की ग्रामीण क्रिकेटचे सिक्सर किंग आहेत, बाहुबली बॅटर आहेत, ज्यांनी गोलंदाजी देखील बाळू सर खूप अप्रतिम केली. सर्वच गोलंदाजांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सुलतान यांना 12 धावा आल्या होत्या. अमर ठाकूर यांच्या षटकामध्ये 9 धावा आल्या. त्यानंतर सौरभ वरती हल्ला चढवला, 20 धावा आल्या. त्यानंतर साई शेलार यांनी देखील कमबॅक करून दिलं संघाला. 8 धावांचं शेवटचं षटक फेकलं आणि 2 गडी देखील बाद केल्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. ओमकारचा गडी बाद झालाय. स्टंपिंग झाली आहे, म्हणजेच गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. आणि फक्त विकेट नाही आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देखील ओमकारला मिळालंय. स्ट्रायकिंग एंडवरती साई शेलार आहेत. अनेक वर्ष अनेक संघांना अगदी आपल्या षटकारांनी अनेक मैदानं पार केली आहेत. पुढील चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. अगदी हलक्या हाताने फिंगर्स रोल केले होते. राजेश असणारे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. चांगली गोलंदाजी, त्याच्यावरती एक चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चौफेरच. किती चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. 2 धावा खात्यामध्ये ऍड होतील. 20 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी अजूनही किती धावा हव्यात? तर 30 धावा अजूनही बनवायच्या. चांगलं षटक फेकले ओमकारनी, कमबॅक करून दिले आपल्या संघाला. पुढील चेंडू यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. झेलची शक्यता. जय येतोय चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप इथे झालाय. कॅच ड्रॉप झाली आहे, पण प्रयत्न अप्रतिम होता. हा देखील एक नवदूत खेळाडू आहे. साहिल होते कव्हर रिजन वरती. चांगला प्रयत्न केला, भरपूर मैदान कव्हर केला आणि ही झेल पकडणं गरजेचं होतं. पहिल्या फेरीत देखील आपण असंच काहीतरी बघितलं की बॅटरला संधी दिली, प्रथमेशला संधी दिली, झेल कंप्लीट झाला होता तिथे देखील, पण नो बॉल होता आणि त्यानंतर बॅटरनी आग उगवली. इथे बघूयात साई शेलार तसंच करतायत का. पुढील चेंडू स्विच हिटचा प्रयत्न केला. विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त केलाय ओमकारने अगदी शेवटच्या चेंडूवरती आणि किरण पाटील यांची खेळी संपुष्टात आली आहे. खूप चांगला कमबॅक करून दिला. आता नक्कीच मिळतात 1000 रुपये, कारण पहिली जी आपण विकेट बघितली ती धावचित पद्धतीची होती, जी गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात नाहीये, पण ही विकेट त्याच्या खात्यामध्ये गेली आहे. म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आता ओमकारला नक्कीच मिळत आहे. पण धावा किती आहेत धावफलकावरती? 21 धावा. जिंकण्यासाठी अजून किती बनवायच्यात? 29 धावा अजूनही बनवायच्या. सरासरीचा विचार केला तर सरासरी 14.5 वरती आली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी 15 धावा होत्या. त्यानंतर ओमकारनी कमबॅक केलं, 6 धावेचं षटक फेकलं आणि किरण पाटील यांची खेळी संपुष्टात आणली. त्यांना डगआउटचा दिशा, डगआउटची वाट दाखवली आपल्या एकच चांगल्या यॉर्करनी. वेल बोल्ड ओमकार. चांगली बॅटिंग किरण यांनी देखील केली, अप्रतिम बॅटिंग केली. 3 चौकार नक्की झाले त्यांच्या बॅटमधून, पण अजूनही 14.5 ची सरासरी. 29 धावा अजूनही बनवायच्यात. खेळ शिल्लक आहे 12 चेंडूंचा. गोलंदाजी मार्कवरती चलपेश भोईर येत आहेत आणि बॅटिंगसाठी कोण आल्यात?
ग्रामीण क्रिकेटचे बाहुबली अमर ठाकूर येत आहेत बॅटिंगसाठी. या खेळाडूंनी देखील अनेक मैदानं गाजवलेत. गोलंदाजी असू देत, फलंदाजी असू देत, अष्टपैलू खेळ केलाय. सोनरपाडा गावातून खेळत असणारे हे खेळाडू मॅन फ्रॉम सोनरपाडा अमर ठाकूर. आणि गोलंदाजी मार्कवरती येतात जल्पेश भोईर, मॅन फ्रॉम मोठा गाव. एका दिशेला आपण बघितलं तर जल्पेश भोईर आहेत, ज्यांची ख्याती राहिली आहे यॉर्कर चेंडू फेकण्याची. समोर कोण बॅटर आहे, समोर आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. साई शेलार असणार आहे, ज्यांची ख्याती आहे षटकार मारण्याची. कॉन्टॅक्ट बघायला मजा येणार आहे, रायव्हलरी बघायला मजा येणार आहे. 12 चेंडू 29 धावेंचं लक्ष आहे. जल्पेश भोईर विपक्ष साई शेलार. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल, 29 धावेंची आवश्यकता. 29 टू विन. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि बॅट वरती चेंडू आदळलाय म्हणजे आपल्याला समजायचंय की तो चेंडू निघून गेलाय सीमेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार येतोय साई शेलार यांच्या बॅट मधून. येस डीजे. चौधरी करते स्पर्धेचं थाटात आयोजन. 23 धावेंची अजूनही आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू आहे, मिस टायमिंग असणार आहे. गोलंदाजाने कमबॅक केलाय. झेल होतोय का कंप्लीट? 2 खेळाडू येत आहेत चेंडूच्या खाली, पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू निघून जातोय. डायरेक्ट हिटची देखील संधी होती, पण 2 धावा इथे देखील कंप्लीट होतात. या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे आणि धावफलकावरती 29 धावा. येस, 21 धावेची आवश्यकता आहे. 21 धावेची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. 21 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. गोलंदाजाने काय रिप्लाय दिला? हेच तर क्रिकेट आहे ना. 1 तेरी तो 1 मेरी. फुलटॉस चेंडू होता, चूक झाली होती. चुकीवरती अगदी बरसून पडले होते साई शेलार. त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं. अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. अंगावरती अटॅक केला होता, बॉडीवरती अटॅक केला होता, झेल निर्माण केला होता. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन यू द मॅचेस कालपासून आपण उल्लेख केलाय. इथे ही मॅच महत्वाची, अस्तित्वाची ही लढाई या दोन्ही संघांमध्ये असणार आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. यावेळी चेंडू निघून जाणार आहे कुठे? तर गोशांकित क्षेत्रामध्ये. गोशांकित क्षेत्रामध्ये म्हणजेच एका धावेसाठी तो चेंडू निघून जाणार आहे, एका धावेच्या साह्याने. आणि बघा, कालचा दिवस जर आपल्या विस्मरणात असेल, जर आपल्याला आठवत असेल, तर त्याच रिजनवरती अगदी शॉर्ट स्कोअर लेग रिजनवरती एक असा झेल टिपण्यात आला होता. पंकज चौधरी ज्यांनी टिपला होता. खूप चांगला झेल आणि तिथूनच मॅचमध्ये सरकाव, मॅचमध्ये कमबॅक केलं होतं आणि फ्रेंड्स 11नी तो सामना जिंकला होता आणि आपलं अस्तित्व टिकवलं होतं स्पर्धेमध्ये. आज त्यांची देखील मॅच असणार आहे. समोरील संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. आणि यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. झेलची शक्यता असणार आहे. थोडंसं फंबल केलंय आणि चेंडू निघून जाणार आहे चौकारासाठी. या 4 धावा किती महाग पडणार आहेत, किती महाग पडतील या 4 धावा हॅरी 11 संघासाठी. अभिषेक चौधरी, राहुल मोरे साथ होते. दोन चेंडूंवरती 2 लगातार षटकार मारले साई शेलार यांनी, तर 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रथमेश पाटील यांच्याकडून. आणि यावेळी चेंडू हवेत असणार आहे. ओमकार येतोय चेंडूच्या खाली. ओमकारने कॅच ड्रॉप केली आहे. ही कॅच सोडली आहे की ही मॅच सोडली असं म्हणायला हरकत नाहीये. 7 चेंडू 15 धावा. काय मॅच रंगते, काय कॉन्टॅक्ट रंगतोय, काय बॅटल रंगते. आणि किती कॅचेस ड्रॉप झाल्यात अभि? साई शेलार यांच्या जवळपास 3 कॅचेस ड्रॉप झाल्यात. षटकार देखील त्यांनी लगावला, चौकार देखील त्यांनी लगावला आणि त्यानंतर अजून एक कॅच ड्रॉप झाली आहे.
कॅचेस विन मॅचेस. श्रवणनी एक झेल सोडला, साहिल यांनी एक झेल सोडलाय आणि ओमकारने देखील एक झेल सोडलाय. नेक्स्ट बॉल 7-15. यावेळी चांगला फटका बघायला मिळतोय ऑन रिजन वरती कार्पेटच्या साह्याने ओमकार असणार आहे. चांगलं कलेक्शन झालंय फेकी करेपर्यंत. बघता बघता गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट झाल्यात. काय समीकरण होतं आणि ते काय समीकरण राहिलंय. धाव फलकावरती 37 झालाय. जिंकण्यासाठी लक्ष किती आहे तर 50 धाव्यांचं आहे. म्हणजे किती धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 13 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि किती धाव्यांची आवश्यकता होती अगदी सामना सुरू व्हायच्या अगोदर. 24 चेंडू 50 धावा. त्यानंतर 2 षटकं चांगली आली. वैभवच्या षटकामध्ये 15. ओमकारनी कमबॅक केलं. 6 धावेचं षटक फेकलं. त्यानंतर जल्पेश आले गोलंदाजीसाठी. जल्पेशांच्या षटकाचा विचार केला तर या पूर्ण षटकामध्ये सोळा धावा आल्यात. म्हणजे समीकरण किती आहे 6 चेंडू 13 धाव्यांचं आहे. कुठला गोलंदाज येतोय या 13 धावा रोखण्यासाठी हॅरी 11 संघाकडून. कारण त्या गोलंदाजावरती आव्हान खूप मोठं असणार आहे. आव्हान कोणाचं असणार आहे तर एका दिशेला आहेत सिक्सर किंग, दुसऱ्या दिशेला कोण आहेत तर दुसऱ्या दिशेला बाहुबली मानले जाणारे अमर ठाकूर देखील आहेत. बघूयात कुठला गोलंदाज येतोय आणि गोलंदाज कोण आलाय. राजा खंडागले येतोय गोलंदाजी मार्कवरती. नाही, राजा खंडाकलेचा उल्लेख केला तर राजा खंडाकले देखील एक चांगला खेळाडू आहे. अनेक वर्ष प्रथमतः सुरुवात फ्रेंड्स 11 मधून झाली, मग हॅरी 11 मध्ये चांगली कामगिरी आणि हे मैदान त्याला माहित आहे. अगदी कानाकोपऱ्या या मैदानाचं माहित आहे त्याला. खेळपट्टीवरती कुठल्या स्पॉटवर चेंडू फेकला, कसा लँड होईल, कसा एक्झिक्यूट करायचा, कसा बाउन्स मिळेल हे त्याला माहित आहे. बघूयात एक खेळाडू ज्याला संपूर्ण माहिती या मैदानाची आहे तो वर्चस्व गाजवतोय की एका दिशेला साई शेलर आपलं वर्चस्व गाजवत आहेत. पहिला चेंडू मिस झाला. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळतोय. धाव किती मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेच्या साह्याने धाव फलक पुढे. 5 चेंडू 12 धावेंची आवश्यकता आहे. अमर ठाकूर आले स्ट्राईकला आणि आतापर्यंत अमर यांची बॅट थोडीशी शांत. जास्ती स्ट्राईक मिळाली नाहीये त्यांना. हे देखील आपल्याला उल्लेख करणं गरजेचं आहे की जास्ती स्ट्राईक मिळाली नाही. 5 चेंडू 12 धावा. यावेळी विकेट केलाय आणि कनेक्शन आहे का यावेळी चांगलं. ओमकार येतोय चेंडूच्या खाली. आता चूक करत नाहीये. कमबॅक केलाय. पुन्हा एकदा हॅरी 11 संघाने शिरकाव केलाय या मॅच मध्ये. काय मॅच रंगते. प्रत्येक चेंडूवरती अगदी सी सॉ सारखी एका दिशेला डुलते. षटकार आला. SSCC डोंबोली संघ पुढे शिरकाव करतोय. चेंडू डॉट गेला. विकेट गेली. हॅरी 11 चा कमबॅक होतोय. येस डीजे. हे पंकज निहाल बाबी हे आपले दमदार सपोर्टर. हरीश चंद्र बाबाची आठ साऱ्यांना येतंय फार. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. लाखो दिलांच्या मनात करतंय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. आणि आपल्या या RPL ची संधी देण्यात आली होती ज्यात आयकॉन खेळाडूंचा देखील आपण उल्लेख करणं गरजेचं. आयकॉन खेळाडू आहेत. त्यानंतर साथ देण्यासाठी आपले रेग्युलर प्लेयर्स देखील आहेत. एक आयकॉन खेळाडू चांगली कामगिरी करतोय, दुसरा खेळाडू देखील तेवढीच कामगिरी करतोय. कोण म्हटलं होतं 50 धावेंचं लक्ष आहे. खूप मोठं लक्ष आहे. अगदी सामना सुरू व्हायच्या अगोदर असं वाटलं होतं खूप मोठं लक्ष आहे. हॅरी 11 संघ सहज जिंकतो की काय, पण नाही. साई शेलार आहेत, अमर ठाकूर आहेत आणि आता तुषार देखील आलाय. आणि नक्कीच उल्लेख करायचा आहे आपल्याला किरण पाटील यांचा देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. 3 चौकार त्यांनी देखील मारले होते. 3 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण किती आहे 12 धावेंचं आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे आणि तुषारला माहित होता, तुषारला कान मंत्र देण्यात आले होते की मला स्ट्राईक द्यायची आहे. साई शेलार आले स्ट्रायकिंगला.
आणि बघा पारितोषिक आहे साई शेलार यांच्यासाठी पारितोषिक काय आहे तर प्रथमेश पाटील यांच्याकडून 2 चेंडूंवर 2 षटकार मारले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते 10,000 रुपये मिळू शकतात स्पर्धेमध्ये. एक सामना आपण जिंकून पुढे सरसाव करू शकतो. वाह काय मॅच रंगते. दडपण कदाचित राजा खंडागले गोलंदाजी मार्कवरती आपल्या करिअर मधील बेस्ट षटक आतापर्यंत फेकतोय की काय. पण आता आव्हान मोठं आहे, खूप मोठं आव्हान असणार आहे. सिक्सर किंग समोर गोलंदाजी करायची आहे. पहिला चेंडू तर नक्कीच मिस टायमिंग झाला होता. 1 धाव आली होती 2 चेंडू जिंकण्यासाठी. 11 धावेची आवश्यकता होती. निर्धाव चेंडू फेकलाय आणि काय एक्झिक्युशन बघायला मिळत आहे. बघा GTC वरती देखील आपण बघू शकतो. अगदी फिंगर्सला थोडासा रोल केला, गतिशील तो चेंडू झाला आणि डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 1 चेंडू 11 धावा. एक लिगल चेंडू आलाय आणि त्यावरती देखील फटका सजवलाय. पण आता झेल देखील कंप्लीट केलाय. साहिलनी झेल पकडलाय आणि हीच तर त्या मोमेंटमची आपण चर्चा करत असतो. सामना जिंकला हॅरी 11 संघाने. पण SSCC डोंबिवली संघाला विसरून चालणार नाहीये. लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत, अजून एक संधी मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं आता नक्कीच करतील. असं म्हणतात ना की वाघ थोडासा जखमी झाला की तो अजून डेंजरस होतो. येस, ओमकार यांना 1000 रुपये डिजिटल भारतामध्ये डिजिटलाइज पेमेंट करण्यात आलाय कारण त्यांनी विकेट संपादन केली होती. साई गणेश मित्रमंडळ नवापाडा यांच्याकडून वेल प्लेड हॅरी 11 संघ आणि